मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 37. यू आर विथ मी राईट? येस आय एम. राजीवच्या डेस्क फोनच्या रिंगने दचकली. राजीवने उठून फोन घेतला. सुप्रीम पेट्रोकेमिकल विषयी बोलणे झाले असे मेघाला जाणवले. राजीवना काम असेल का? काय हे आपण वेड्यासारखे बोलत बसलो, पण वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. राजीवजींसोबत असे थांबणे ऑकवर्ड वाटले नाही. रात्रीही कितीदा उशिरापर्यंत आम्ही दोघेच ऑफिसमध्ये असतो, पण ते त्यांच्या केबिनमध्ये आहेत, एकाच फ्लोअरवर आहेत, हा दिलासा असतो. रात्री मी घरी निघत आहे ना ही खात्री करायला केबिनपर्यंत येतातच. असंही गेले आठवडाभर तर सोबतच घरी जात आहोत. बोलताना कधीही त्यांच्याकडून मर्यादा ओलांडली जात नाही. कधीच कुठला चुकीचा शब्द वापरत नाही. कॅफेबद्दल मला विचारले म्हणूनही किती गिल्टी वाटले त्यांना. नजरही मिळवत नव्हते बराच वेळ. असेही त्यांची नजर नेहमी माझ्या चेहऱ्यावरच स्थिर असते, नाहीतर लॅपटॉपवर. काल मला ठसका लागला. पाठीवर थोपटणे ही किती सहज प्रतिक्रिया आहे, पण त्यांनी पुढे नेलेला हात पटकन मागे घेतला. आय लाईक दॅट. चुकूनही स्पर्श होणार नाही ही खबरदारी घेतात नेहमीच. योग्य अंतर ठेवून बसणे, उभे राहणे. ही इज अ ट्रू जेंटलमन. राजीव सोबत आय जस्ट फील प्रोटेक्टेड, केअर्ड अँड सेफ. फोन ठेवून राजीव पुन्हा खुर्चीवर येऊन बसला. सो तुम्ही काय सांगत होतात मिस जोशी? माझे झाले सांगून. तुम्ही सांगा, तुम्ही CA का निवडले? म्हणजे हा एवढा अवघड अभ्यासक्रम जिथे परीक्षेला बसलेल्या हजारो मुलांपैकी फक्त 10% मुलंच पास होतात, आणि ही टक्केवारी हल्ली बदलली आहे. 15 वर्षांपूर्वी तर आय थिंक 2 किंवा 4% मुलेच पास व्हायची. म्हणजे 100रातील फक्त 4 मुले, आणि तिथे तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये ऑल इंडिया रँक 10 मिळवला आहे. इट्स जस्ट एक्स्ट्राऑर्डिनरी मिस्टर मेहरा. तुम्ही माझ्याबद्दल बरीच माहिती काढली आहे. राजीव भुवया उंचावत मेघाची थट्टा करत होता. छे, काहीतरीच. ही माहिती तर इंटरनेटवर अवेलेबल आहे. मी काही मुद्दाम शोधली नाही. ओके ओके. सो सांगा ना, व्हाय CA? बस कॉमर्सला ॲडमिशन घेतलेले, त्यातला बेस्ट अभ्यासक्रम निवडला आणि केला. नो नो नो, असे कोणी झोपेतून उठून थोडेच ठरवते की मी CA करणार. कोर्स पूर्ण करता करता मुलांच्या नाकी 9 येतात, आणि तुम्ही ते इतक्या सहजपणे बोलत आहात. टेल मी मोर. मग कॉमर्स का? व्हाय नॉट सायन्स? राजीव, मला असे का वाटत आहे की काहीतरी आहे तुमच्या मनात. सांगायचे आहे, प्लीज बोला. राजीव समोरच्या काचेतून खाली बघत होता. सुप्रीम हाऊसच्या तळमजल्यावरील गार्डन, खूप वर्षांपूर्वीच्या आठवणी. ती बघ, टॉप फ्लोअरची केबिन, तिथे मी बसेन, CEO ऑफ सुप्रीम ग्रुप, आणि शेजारीच तुझी केबिन, CFO राजीव मेहरा. सुप्रीम हाऊसचे बांधकाम सुरू असताना खाली उभे राहून गप्पा करणारे राजीव अन अजय. अजय, तू CEO हे परफेक्ट, पण मी CFO आय डाऊट. प्लीज यार, सुप्रीम जॉईन कर ना माझ्यासोबत. दोघे मिळून सुप्रीमचे नाव जगभरात प्रसिद्ध करूया. आय डोंट थिंक त्या रोलसाठी मी योग्य आहे. बिझनेस, नंबर्स, प्रॉफिट मेरे लिए नहीं है. यू नो माई ड्रीम्स. हाँ यार, पर फिर चंडीगढ़ ही क्यों? यहाँ बम्बई में भी तो रह सकते हो. मैं पापा से बात करता हूँ. अज्जू, अजून खूप वेळ आहे त्या गोष्टीला. वी आर इन 9th स्टँडर्ड. आधी 10वीची एक्झाम, देन रिझल्ट येऊ दे, देन वी विल डिसाइड. फिर भी यार राजीव, तू सायन्स और मैं कॉमर्स, साथ कैसे रहेंगे? अजय, वी विल मीट. प्रोफेशन वेगळे असेल, सो व्हॉट? तू आनंद अंकलशी बोललास का? बिकॉज ते आणि डॅडनी तर प्लॅनिंग केले आहे की आपण दोघेही सुप्रीम जॉईन करणार. नाही अजून, योग्य वेळ आली की बोलतो. व्हॉट इफ आय नीड यू? व्हॉट इफ सुप्रीम नीड्स यू? राजीव, तू असशील ना तेव्हा माझ्यासोबत?
येस अजय, आय प्रॉमिस. मी असेन कायम तुझ्यासोबत, सुप्रीमसाठी. राजीवच्या चेहऱ्यावरची उदासीनता मेघाच्या नजरेतून सुटली नाही. मिस्टर मेहरा, आर यू ओके? आठवणीतून बाहेर पडत त्याने स्वतःला सावरले. या आय एम फाईन. काय बोलत होतो आपण? सायन्स का नाही? आय मीन विथ युअर इंटेलिजन्स सायन्सला तर सहज ॲडमिशन मिळाले असते. सायन्स? बस विचार नाही केला कधी. एक प्रॉमिस दिले आहे ते पूर्ण करतोय. खूप पूर्वी कोणीतरी म्हणाले, सुप्रीम नीड्स यू, सो हिअर आय एम. अज्जू, आय होप मी तुला दिलेले प्रॉमिस पूर्ण करू शकलो आहे. काचेतून बाहेर बघत आठवणीत हरवलेल्या राजीवकडे मेघा एकटक बघत होती. राजीवना काय झाले? कसले प्रॉमिस? कुणाला दिले? विचारू का? सुप्रीम नीड्स यू हे त्या दिवशी मी पण बोलले त्यांना. देवा, कळत न कळत दुखावले का? आज पहिल्यांदाच राजीव उदास दिसले. नक्कीच कुणाची तरी आठवण. बायको? कदाचित. देवा, मी पण काय विषय घेऊन बसले? सायन्स की कॉमर्स? काहीतरी वेगळे विचारूया. मेघा, लवकर ठरव काय बोलायचे. मिस्टर मेहरा, ते गुरुवारी मैवून स्टील एक्सपोर्ट डीलच्या मीटिंगमध्ये आय थिंक तुम्ही 1-2 लीगल टर्म्ससाठी चायनीज शब्द वापरले. तुम्हाला येते का चायनीज भाषा? मिस जोशी, इट्स मॅन्डरीन. पूर्ण येत नाही, पण मीटिंग्समध्ये बोलण्यापुरती येते. मेघाच्या आश्चर्यचकित चेहऱ्याला पाहून राजीव हलकेसे हसला. देवा, थँक्स. निदान थोडेसे हसले तरी. सही. अजून कुठल्या कुठल्या भाषा येतात? फार नाही. फ्रेंच, अरेबिक आणि थोडीशी जॅपनीज. बाप रे, तुम्हाला आवड आहे का भाषा शिकण्याची? कारण आपले ऑफिसचे काम तर इंग्रजीतच असते. मेघाचे लक्ष समुद्रावरील सी गल्सवरून उडाले. खुर्ची वळवून ती राजीवच्या या हटके गोष्टी ऐकण्यास सज्ज होती. मेघा, किती ते प्रश्न. मला असे स्वतःविषयी बोलायला आवडत नाही, पण तुमचे प्रश्न संपतच नाहीत. येस, यू आर राईट. इंग्रजीने कॉर्पोरेट भाषा म्हणून मान मिळवला आहे, बट अजूनही काही देश आहेत जिथे त्यांच्या भाषेला जास्त महत्त्व दिले जाते. कॅनडा आणि युरोपमधील काही देशात आपले डील्स सुरू असतात तिथे फ्रेंच कामी येते. आखाती देश, सौदी, UAE, कतार, कुवेत, तिथे शासकीय भाषा अरेबिकच आहे. तेथील बरेचसे उद्योग हे अरेबिक लोकांच्या मालकीचे आहेत. सो तेथील CEO किंवा टॉप मॅनेजमेंटशी बोलताना ही भाषा कामी येते. मी फक्त ऑफिसच्या कामापुरती अरेबिक भाषा शिकलो आहे. मी एक्सपर्ट नाही, पण ॲग्रीमेंटमधील लीगल टर्म्स आणि दैनंदिन बोलता येईल तेवढेच. ग्रेट मिस्टर मेहरा. मग हाऊ आर यू कसे विचारायचे अरेबिकमध्ये? कैफा हलुकुम. राजीव. अच्छा, कैफा हलुकुम मिस्टर मेहरा? बिखैर अल्हम्दुलिल्लाह मिस जोशी. म्हणजे आय एम फाईन. आणि त्यासाठी देवाचे म्हणजे अल्लाचे आभार, हा पूर्ण अर्थ आहे. वाव, मस्तच. सो तुम्ही आता सौदीला जाणार तेव्हा अरेबिकच बोलणार? नो, फक्त जिथे गरजेचे आहे तिथे. सी, इट्स लाईक लोकल लँग्वेजमध्ये तुम्ही तिथील लोकांशी पटकन कनेक्ट होता. रियाधमधील लोकल शॉप किंवा सुपरमार्केट किंवा अगदीच हॉटेलमधील स्टाफ यांच्याशी अरेबिकमध्ये बोलले तर तेही आनंदी होतात आणि आपल्याला हवी ती मदत मिळून जाते. येस, ते तर आहे. चेन्नईला गेलात तर तिथे हिंदीतून विचारलेल्या प्रश्नाचे अजिबात उत्तर मिळत नाही. मी एका प्रोजेक्टसाठी गेलेले. मोडके तोडके तमिळ आणि इंग्रजी यावर कसे बसे निभावले. तुम्हाला तमिळ येते मिस जोशी? व्हाय तमिळ? राजीवच्या या प्रश्नावर मेघा स्तब्ध झाली. क्षणात मान वळवून काचेतून बाहेर पाहू लागली. डोळ्यात जमा होणाऱ्या अश्रूंना लपवण्याचा प्रयत्न. हातातील कॉफीचा मग घट्ट पकडला. अश्रूंना थोपवण्याचा प्रयत्न. मेघा, काय झाले अचानक? गॉड, मी काही चुकीचे विचारले का? हां, तमिळबद्दल काही आठवले का मेघाला?
सम ओल्ड मेमरीज. नक्कीच दुःखी. मेघाने चेहरा फिरवूनही तिच्या पापणांच्या कडावर आलेला अश्रूचा थेंब मावळतीच्या उन्हात चमकलाच. राजीवच्या मनात कालवाकालव करून गेला. मिस जोशी, आर यू ओके? मानेनेच होकार देत टेबलवरील टिश्यूने अश्रू अलगद टिपले. एका फ्रेंडमुळे तमिळ शिकले, IIMला असताना. मेघा काचेकडे बघूनच बोलत होती. राजीव, याहून जास्त मी आत्ता काहीच सांगू शकत नाही. समीर विषयी बोलायला बसले तर दिवस कमी पडतील. आत्ता योग्य वेळ नाही. सॉरी. गॉड, मेघा पुन्हा अपसेट झाल्या की काय? आय मस्ट चेंज टॉपिक. सो मिस जोशी, मैवून ग्रुपची मीटिंग तुम्ही जॉईन केलेली ना? राजीवने अचानकच विषय बदलला आणि मेघाने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. ओ येस, थँक्स. स्टील इंडस्ट्री आणि एक्सपोर्टबद्दल बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या आहेत. अँड व्हॉट डू यू थिंक, आपण हे डील करावे की नाही? आपण? राजीव, हल्ली हे आपलं आपण खूपदा होत आहे. का असे कोड्यात बोलता? ओ, आय मीन सुप्रीमने ही डील करावं का? मी सांगू? मिस जोशी, इथे अजून कोणी आहे का? नाही, बट असे टेक्नोसिस शिवाय इतर प्रोजेक्ट्समध्ये ओपिनियन देणे, डोंट यू थिंक इट्स अगेन्स्ट रूल्स? मेघा, वी आर नॉट इन स्कूल. काय सारखे रूल्स? दिस इज सुप्रीम. इथे रूल्स मी बनवतो आणि हवे तसे वळवतो. कसं समजवायचं ह्यांना? मिस जोशी, माझी हेल्प तर करू शकता ना? हेल्प? तुमची? पण तुम्ही तर याआधीही असे डील्स केले असतील ना? मग आज अचानक माझे ओपिनियन का? तिच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळ. हो, पण तेव्हा आपण भेटलो नव्हतो मिस जोशी. म्हणजे? मेघा, तुमच्यासोबत जास्तीत जास्त काम करायचे आहे आणि तुम्ही एकही गोष्ट मान्य करत नाही. मिस जोशी, गेल्या वेळेच्या तुम्ही सिंगापूरच्या डीलमध्ये मला आणि श्वेताला हेल्प केली ना, तसेच. त्याने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला. पण इफ यू वॉन्ट, आपण नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन करू शकतो SWC आणि सुप्रीममध्ये. इन फ्युचर होणाऱ्या टेक ओव्हर आणि इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट डील्स यामध्ये तुम्ही प्रोजेक्ट लीडर म्हणून काम सांभाळा. व्हॉट? मिस्टर मेहरा, प्लीज. का मिस जोशी, काय हरकत आहे? हे असे अचानक कसे ठरवता येईल? आय मीन, मला भास्कर सरांशी बोलावे लागेल. तुम्हाला प्रकाश सरांचे मत घ्यावे लागेल. बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे अप्रुव्हल हवे. इथे कॉफी घेत थोडेच एवढे मोठे डिसिजन घेणार. का नाही? तुम्ही तयार आहात का? बोर्ड मीटिंग मे महिन्याच्या 2nd वीकमध्ये आहे. अप्रुव्हल मी मिळवतो. 1 मिनिट मिस्टर मेहरा, ही खूप घाई होत आहे. मी आधी भास्कर सरांशी बोलते. तुम्ही प्रकाश सरांशी बोला. टेक्नोसिसचा निर्णय होऊ दे. त्यावर खूप काही अवलंबून आहे. इफ वी विन टेक्नोसिस, तर नक्कीच मी पुढचा विचार करेन. नो प्रॉब्लेम मिस जोशी. नेक्स्ट फ्रायडेला तर ते कन्फर्म होईलच. अँड मग फ्युचर कॉन्ट्रॅक्ट साईन करू. मेघा, डोंट वरी. टेक्नोसिस तर आता विन करणारच आहे मी. सकाळीच प्रॉमिस केले. बट जर फ्युचरमध्येही एकत्र काम करण्याची संधी असेल तर नक्कीच. मी आजच प्रकाश सरांशी बोलतो. मेघाने फक्त मान डोलावली. राजीवचा आनंदाने चमकणारा चेहरा. ती अजूनही गोंधळात. गेल्या 2 मिनिटात नक्की काय बोललो या विचारात. राजीवना काय झाले अचानक? नवीन कॉन्ट्रॅक्ट? आय मीन, ही संधी SWC साठी उत्तमच आहे, पण यांना एवढी घाई का आहे? उद्या टेक्नोसिस नाही मिळाले तर काय होईल याचा विचार करा. आधी लगीन टेक्नोसिसचं लावायचं आहे, बाकीचं नंतर बघू. एक विचारू मिस जोशी, व्हाय SWC? म्हणजे IIM नंतर जगभरात कुठेही जॉब मिळाला असता. इन्व्हेस्टमेंट बँक्स किंवा बिग 4 कन्सल्टन्सी फर्म्स लाईक E&Y, KPMG. मग SWC का? M&A सारखे अवघड क्षेत्र का? मेघाने बराच वेळ समुद्रातील लाटांकडे पाहिले. मिस्टर मेहरा, आयुष्य तरी कुठे साधे सोपे सरळ आहे. रोज काहीतरी नवीन आव्हान समोर उभे असतेच. तसेच
आयुष्यातील काही गहन प्रश्न सोडवत होते आणि गुप्ता सरांची भेट झाली. आय ओ हिम माय लाईफ. आयुष्यभराचे ऋण आहेत मिस्टर मेहरा. SWCला नंबर 1 पोझिशनला नेऊन कदाचित त्या ऋणातील काही अंश फेडता येतील. SWC सोबत कायम राहणे हेही एक प्रॉमिसच आहे असं समजा. बराच वेळ दोघे शांत बसलेले. ती शांतताही बरीच बोलकी होती. मिस जोशी, दॅट्स वाय यू ॲक्सेप्टेड धिस कॉन्ट्रॅक्ट, राईट? हे प्रोजेक्ट SWC साठी महत्त्वाचे आहे. त्या दिवशी मी जे काही तुमच्या अगेन्स्ट बोलत होतो ते सर्व काही ऐकून घेतले, फक्त SWC साठी, हो ना? मिस्टर मेहरा, तुम्ही काय किंवा मी काय, वी आर वॉरियर्स. योद्धे आहोत आपण. मी SWCची आणि तुम्ही सुप्रीमचे. जिंकणे हा एकच धर्म आपल्याला माहीत आहे. उद्दिष्टही एकच आहे, अखंड प्रगती, SWC आणि सुप्रीमची. मिस जोशी, आणि आपल्या या प्रगतीला दिशा देणार आहे टेक्नोसिस. येस, टेक्नोसिस तर आहे, पण जिंदाल ग्रुपशी आपण स्पर्धा करत आहोत हे टेन्शन आता असह्य होत आहे. नेक्स्ट सॅटरडे यावेळी टेन्शन संपलेले असेल. एकतर टेक्नोसिस आपले झालेले असेल, नाहीतर तुम्ही इथेच असाल. कदाचित मी नसेन. पुन्हा घशात दाटून आलेच आणि किंचित पाणावलेले डोळे आपोआप बंद झाले. मनाची आंदोलने शांत करण्यासाठी दीर्घ श्वास घेत स्वतःलाच समजावले. मेघा, शांत हो. राजीव समोर बसले आहेत. डोंट क्राय. मिस जोशी, डोंट टेक टेन्शन. ॲज आय प्रॉमिस्ड, वी विल विन. राजीवच्या आश्वासक शब्दांनी अलगद पापण्या उचलल्या गेल्या. काही क्षणांची नजरानजर खूप काही सांगून गेली. राजीव, तुम्ही वी विल विन म्हणता ना, तेव्हा तुमच्या शब्दांनीच, तुम्ही प्रोजेक्टमध्ये सोबत आहात या जाणीवेनेच हुरूप येतो. असे वाटते की तुमची साथ असेल तर खरेच जगही जिंकू शकतो. तुमच्या वी म्हणण्यात काहीतरी निराळं आहे. खोल असा अर्थ दडलेला आहे. मलाच उमगत नाही बहुतेक. मिस जोशी, थँक्स फॉर ॲक्सेप्टिंग दिस प्रोजेक्ट. मेघा हलकेसे हसली. आज स्पेशल दिवस आहे मिस्टर मेहरा. तुम्ही खूपदा थँक्स म्हणत आहात. येस मिस जोशी, थँक्स फॉर एव्हरीथिंग. मेघा, माझ्यासारख्या विक्षिप्त व्यक्तीसोबत ॲडजस्ट करण्यासाठी, प्रोजेक्टमध्ये माझ्या तोडीस तोड नाही, माझ्यापेक्षा जास्तच समर्पणाने काम करण्यासाठी, माझा राग सहन करत मला वेळोवेळी हसवण्याचा प्रयत्न करण्यासाठी, माझी अखंड काळजी घेण्यासाठी, छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद वेचायला शिकवण्यासाठी. अगणित वेळा थँक्स म्हटले तरी कमीच पडेल. मिस्टर मेहरा, मग एवढे आहे तर JPM कॉन्ट्रॅक्ट का जपून ठेवलं तुम्ही? मेघा, आय न्यू इट. हा प्रश्न तुम्ही विचारणारच. मिस जोशी, तुम्हाला खरंच असं वाटतं की ते कॉन्ट्रॅक्ट मी जपून ठेवले असेल? म्हणजे, पण तुम्ही तर त्या दिवशी. हो, दाखवण्यापुरते ठेवलेले. मी समजली नाही. मिस जोशी, ॲज आय सेड, आय वॉन्टेड बेस्ट टीम लीडर फॉर टेक्नोसिस. आणि तुम्ही प्रोजेक्ट ॲक्सेप्ट केल्यावर JPMच्या कॉन्ट्रॅक्टची आवश्यकताच नव्हती. आणि जर मी खरंच प्रोजेक्ट सोडून गेले असते तर? वाटलं का कधी सोडून जावं असं? राजीव नक्की काय विचारत आहेत? कुणाला सोडून? टेक्नोसिस, सुप्रीम की नाही? मेघाच्या अस्फुट शब्दांसोबत किंचितशी मान हलली. नजर राजीवच्या नजरेत गुंतलेली. मिस जोशी, यू आर विथ मी, राईट? काहीही झाले तरी वी हॅव टू फाईट. कितीही प्रॉब्लेम आले तरी मार्ग काढू. वी आर टुगेदर इन धिस, हो ना? होकार देण्यासाठी मेघाच्या पापण्यांची उघडमीट पुरेशी होती. राजीव, मी हे प्रोजेक्ट कधीच सोडणार नाही. जाऊ शकणारच नाही इथून. प्रकाश सर, श्वेता, तुम्ही, ही टेक्नोसिस फॅमिली, इट्स लाईक होम नाव. मेघा, तुम्ही नसणार सोबत तर मे बी हे प्रोजेक्ट अपूर्णच राहील. मी तुम्हाला जाऊ देणार नाही.
डोंट लिव्ह मी अलोन. ॲटलिस्ट ह्या प्रोजेक्टपुरते तरी सोबत राहा. पाणावलेले डोळे किंचितसे, त्याचेही आणि तिचेही. साधारण 1.5 महिन्यांपूर्वी अशाच एका शनिवारी संध्याकाळी ग्रँड हयातच्या लॉबीत सामोरे आलेले राजीव आणि मेघा. ती भेट, ती काही क्षणांची नजरानजर, ती शब्दांची देवाणघेवाण, तो वाद, तो राग, तो द्वेष, तो अहंकार दिवसागणिक संपुष्टात आलेला. अन उरलेली आपुलकी, काळजी, विश्वास, आदर, नात्यात निर्माण झालेली सहजता, मैत्री, मावळत्या सूर्याच्या साक्षीने, गुंतलेल्या नजरांनी दिली घेतलेली वचने, दृढ विश्वासाचं वचन, मैत्रीचं वचन, सोबतीचं वचन. ही सोबत काही काळापुरती की आयुष्यभराची ते ठरवेल नियती.